गोष्टीची दुनिया. गोष्ट क्रमांक 4. छोटा उंदीर मोठं काम. एकदा कैलास पर्वतावर सकाळची सुंदर वेळ होती. भगवान शिव आणि माता पार्वती यांच्या घरी छोटा गोंडस बालगणेश आनंदाने खेळत होता. त्याचा लाडका उंदीर मित्र त्याच्या अवतीभोवती पळत होता. गणेश कधी फुलपाखरांमागे धावत, कधी हसत होता. सगळीकडे आनंदच आनंद होता. तेवढ्यात काही देव घाईघाईने तिथे आले. त्यांच्या चेहऱ्यावर काळजी होती. ते म्हणाले, गणेशा, आमच्या मंदिराकडे जाणारा रस्ता मोठ्या दगडांनी अडला आहे. आम्ही खूप प्रयत्न केला, पण दगड हलतच नाही आहे. गणेश शांतपणाने सगळ्यांचं ऐकत होता. इंद्र, वायू आणि अग्नी हे सगळे बलवान देव दगड ढकलण्याचा प्रयत्न करत होते, पण दगड जरासुद्धा हलत नव्हता. थोड्या वेळात सगळे दमले, थकून बसले. तेवढ्यात गणेशाचा छोटा उंदीर दगडाजवळ गेला. तो इकडे तिकडे पाहू लागला आणि एका छोट्या फटीत आत शिरला. देव हसू लागले. ते म्हणाले, हा छोटा उंदीर काय करणार? पण उंदराने आतून माती कुरतडायला सुरुवात केली. तो थांबला नाही. शांतपणे आपलं काम करत राहिला. थोड्याच वेळात दगडाखालची माती सैल झाली आणि दगड हलका झाला. तेव्हा गणेश पुढे आला. त्याने फक्त हलकासा स्पर्श केला आणि मोठा दगड बाजूला सरकला. सगळा रस्ता मोकळा झाला. देव आश्चर्यचकित झाले. त्यांना समजलं, हे काम फक्त उंदरामुळे झाले. ते उंदराजवळ गेले आणि प्रेमाने म्हणाले, धन्यवाद छोट्या मित्रा, आज तुझ्यामुळेच हे अशक्यही शक्य झाले. गणेश हसून म्हणाला, मोठेपणा शरीरात नसतो, कामात असतो. सगळे आनंदाने ओरडले, गणपती बाप्पा मोरया. गणेशाने उंदराला प्रेमाने उचलले आणि सगळे आनंदात घरी परतले. मुलांनो, यातून आपण बोध काय घेऊया? लहान मित्रांची कधीही टिंगल करू नये. प्रत्येकाची मदत महत्त्वाची असते. त्यामुळे अभिमान करू नका. एकमेकांना साथ द्या.